नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडे एक महत्त्वाचा जीआर आलाय। आता हा जीआर एमपीएससी कडनं अर्थात नाहीये, हा जीआर सामान्य प्रशासन विभाग म्हणजेच महाराष्ट्र सरकारचा हा जीआर आहे। या जीआर मध्ये एमपीएससी संदर्भातल्या जेवढ्याही एक्झाम आता या वर्षात घेण्यात आल्या होत्या, या एक्झाम साठीचा हा महत्त्वाचा जीआर आहे। त्यातल्यात महत्त्वाचं एज वाढून मिळण्याबाबतचा वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्याबाबतचा हा जीआर आहे। हा कोणत्या एक्झाम साठी लागू होणार आहे, वयात सूट कुणाला मिळणार आहे, कोणत्या परीक्षांना पुन्हा फॉर्म भरायची संधी मिळणार आहे, कुणाला फॉर्म भरता येणार आहे आणि परीक्षा पुढे जाईल का। आता विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात लक्षात घ्या की हा जीआर एमपीएससीच्याच एक्झामला आहे, बाकीच्या एक्झाम बाबत त्यांनी यात काही उल्लेख केलेला नाही। सो एमपीएससी मार्फत जेवढ्याही जाहिराती आलेल्या असतील त्या जाहिरातींसाठीचा हा जीआर आहे। मग कोणत्या जाहिराती आहे थोडक्यात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। आता जर हा जीआर लागू झाला तर शेवटचा प्रश्न तुमचा हा उरतो की परीक्षा पुढे जाईल का। अर्थात आता येणारी एमपीएससीची कंबाईनची एक्झाम आहे 5 जानेवारीला गट ब साठीची। अर्थात ही एक्झाम पुढे जाणारच आहे, कारण फॉर्म भरायला संधी आता जर द्यायची म्हटली तर 10 ते 15 दिवस संधी द्यावी लागणार आहे आणि संधी जर दिली तर अर्थात संख्या वाढणार आहे। संख्या जर वाढली मुलांची तर प्रश्नपत्रिका सुद्धा वाढणार आहे, आन्सर शीट पण वाढणार आहे, स्कूल कॉलेजेस सुद्धा तुम्हाला एक्झाम साठी वाढवावी लागणार आहे आणि त्यासाठी लागणार एक्झामिनर सुद्धा वाढवावे लागणार आहे। सो या सगळ्या गोष्टींचा विचार करता ही एक्झाम खात्रीने 100% पुढे जाणार आहे। फक्त गट ब ची पुढे जाणार आहे, गट क ची मात्र दिलेल्या वेळेतच होईल किंवा इतर ज्या एक्झाम असतील त्या मात्र दिलेल्या वेळेतच होतील, त्याच्यामध्ये काही बदल होणार नाही। तेवढी एक एक्झाम पुढे जाण्याचे 100% चान्सेस आहेत। बघूया काय होतं। थोडक्यात आता हा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन जातो। व्हिडिओकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं सरळ सेवेच्या ज्या एक्झाम्स आहेत, जसं की आता तुम्ही फॉर्म भरला असेल, आदिवासी विभागाची असेल, समाज कल्याण असेल, महिला बाल कल्याण किंवा आयसीडीएस असेल, ह्या एक्झाम साठीची ही बॅच आपली चालू आहे, सरळ सेवा सर्वसमावेशक नावाची। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, फक्त 1499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे आणि ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पण बॅच अवेलेबल आहे 90% ऑफ मध्ये 2499 प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे। बघा, सरकारचा एमपीएससी साठीचा हा जीआर आहे। बाकी तुम्ही सरळ सेवेच्या इतर एक्झाम जर कन्सिडर करत असाल तर त्यांच्यासाठी हा जीआर लागू नाहीये। यांनी जीआर मध्ये उल्लेख काय केला तो अर्थ नीट लक्षात घ्या। मी माझं म्हणत नाही, जीआर काय म्हणतो ते थोडक्यात लक्षात घ्या। जीआर सांगतो बघा, शासन सेवेत सरळ सेवे नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत शिथिलता देण्याबाबत, म्हणजे एमपीएससी कडून आयोजित करण्यात येणाऱ्या एक्झामच्या बाबत हा जीआर आहे। लक्षात घ्या। आता हा जीआर जो आहे सामान्य प्रशासन विभागाचा जीआर आहे, 20 डिसेंबर 2024 चा जीआर आहे। आता यामध्ये प्रस्तावना त्यांनी काय सांगितली आहे, वयात सूट का द्यायची आहे, वयामध्ये सूट का द्यायची आहे त्याचा उल्लेख त्यांनी यात केला आहे। बघा, तुम्हाला माहिती आहे की एससीबीसी चा जो नियमावली आली होती बघा, एससीबीसी लागू करण्यात आलं होतं 2019 ला सुरुवातीला लागू करण्यात आलं, नंतर 2024 मध्ये 26 फेब्रुवारी 2024 मध्ये एससीबीसी लागू करण्यात आलं होतं। त्या लागू करण्यामुळे म्हणजे मराठा विद्यार्थ्यांसाठी ही एससीबीसी लागू करण्यात आलं, त्याच्यामुळे झालं काय की त्या एक्झामची जी जाहिरात येणार होती गट ब गट क ची, ह्या जाहिरातीला झाला उशीर। मग अशा उशीर होत होत गेल्यामुळे साधारणतः 9 ते 10 महिने उशीर झाला। आणि तुम्हाला माहिती आहे की जीआर नुसार, म्हणजे एक जीआर असा आहे वयाच्या बाबत, जीआर असं सांगतो की तुमची जेव्हा जाहिरात येते, ऍड येते, ऍड आल्यानंतर साधारणतः 3 महिने पुढचा कालावधी हा एज लिमिट किंवा एज काउंट करण्यासाठी पकडला जातो। सपोज जाहिरात जर ऑक्टोबरला आली तर बघा पुढचे 3 महिने, पहिला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा महिना तुमचा एज काउंट करण्यासाठी पकडला जातो। मग तसं जर असेल तर यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 9 ते 10 महिने विलंब झाल्यामुळे हजारो विद्यार्थी वयात सूट न मिळाल्याने किंवा हजारो विद्यार्थी वयाधिक झाल्यामुळे फॉर्म भरू शकले नव्हते। त्यामुळे ह्या प्रस्तावनेमध्ये या मुद्द्याला धरून विचाराधीन होते की तुम्हाला एज मध्ये सूट मिळावी असं। मग काय दिली वेळेमध्ये सूट, कोणत्या जाहिरातींसाठी मिळणार आहे वयात सूट, त्यांनी जो शासन निर्णय दिलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगतोय। पहिला मुद्दा काय आहे बघा, दिनांक 1 जानेवारी 2024 हा महत्वाचा मुद्दा, इम्पॉर्टंट डेट आहे। कोणती डेट आहे, ह्या वर्षाची सुरुवात आहे 1 जानेवारी 2024 ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत, म्हणजे कधीपर्यंत हा शासन निर्णय आला आहे 20 डिसेंबर 2024 या दरम्यान
1 जानेवारी 2024 ते 20 डिसेंबर 2024 या दरम्यान पदभरतीकरिता ज्या जाहिराती नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या जाहिरातींच्या निवड प्रक्रियेचा कोणताही टप्पा पार पडला नाही. बघा, जाहिरात या दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जाहिरात प्रसिद्ध झाली पण तिची जर पूर्वपरीक्षा झाली असेल, ती जर निवड प्रक्रियेची एखादा टप्पा जर झाला असेल तर त्या जाहिरातींसाठी हा GR वयोमर्यादेचा लागू होणार नाही. अशा जाहिराती पाहिजे, ह्या दरम्यानच यायला पाहिजे जाहिराती. आणि दुसरा मुद्दा, त्याच्यातली कोणतीही परीक्षा म्हणजे पूर्व मुख्य काही झाली नसावी, अशा एक्झामसाठीच हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे. अशा जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संदर्भ क्रमांक 1 म्हणजे एक जो संदर्भ त्यांनी इथे दिलेला आहे तो काय आहे, सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 25/4/2016 शासन निर्णयान्वये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 1 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. म्हणजे आता कोणत्या जाहिरातीसाठी सूट मिळणार आहे, याच्या दरम्यान आलेल्या जाहिराती आणि किती वर्ष सूट मिळणार आहे, 1 वर्षाची सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, 1 वर्षाची वयोमर्यादेमध्ये सूट तुम्हाला देण्यात आलेली आहे. आता पुढे घेऊन जातो तुम्हाला मी अजून. आता यांनी इथे जो उल्लेख केलेला जो GR आहे 25/4/2016 GR, आणि त्या GR मध्ये वयाच्या बाबतीत त्यांनी सांगितलेला आहे. तो GR काय सांगतो थोडक्यात बघा. हा जुना GR आहे, 25/4/2016 GR आहे. त्यामध्ये पण शासन सेवा प्रवेशाची कमाल वयोमर्यादा वाढवण्याबाबतचा GR हा जुना GR आहे. हा जुना GR चा संदर्भ त्यांनी या GR मध्ये दिलेला आहे. ह्या जुन्या GR नुसार तुम्हाला एज लिमिट जे होतं ते किती होतं, तो ओपन साठी बघा 38 होतं, कॅटेगरीला 43 होतं. याच्यामध्ये 1 वर्ष वाढवून देण्यात आलेला आहे. याचा अर्थ असा होतो की ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे वयात सूट जर आता एज लिमिट त्यांचा 38 पर्यंत असेल तर 1 वर्ष वाढून मिळेल, त्यांना 39 होणार आहे. आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना एज लिमिट 43 होते, त्यांना 1 वर्ष वाढून मिळालं म्हणजे 44 होणार आहे. PSच्या बाबतीत मात्र वेगळे अजून ते पण मी तुम्हाला सांगतो. सो 1 वर्ष तुम्हाला वाढून मिळणार आहे. मुद्दे तुम्हाला समजले असतील मला कमेंटमध्ये नक्की कळवा. पुढे घेऊन जातो तुम्हाला मी. बघा, दुसरा मुद्दा जो आहे शासन निर्णयाचा, या नवीन GRच्या शासन निर्णयाचा दुसरा मुद्दा महत्वाचा आहे. ज्या पदांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विवक्षित कारणास्तव संदर्भाधीन दिनांक 25/4/2016 मध्ये विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे, अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर 1 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येणार आहे. याचाच अर्थ समांतर आरक्षणानुसार वयात सूट मिळणार का, तर यस मिळणार आहे. जसं की एखादा दिव्यांग उमेदवार जर असेल तर दिव्यांग उमेदवाराला वयात सूट आहे, उदाहरणार्थ त्याला 45 वर्षापर्यंत जर सूट असेल तर त्याला सुद्धा 1 वर्ष वाढीव मिळणार आहे. म्हणजे समांतर आरक्षण तुम्ही अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त जे पण असतील त्यांना सुद्धा वयामध्ये 1 वर्ष वाढून मिळालेलं आहे. इथे लक्षात, म्हणजे फक्त 38 से 39, 43 44 झालं असं नाही, तर इतरांना जे वयात सूट आहे ती सुद्धा असते. माजी सैनिकांना पण सूट असते, त्यांना पण 1 वर्ष वाढून मिळणार. जसं की एक ऍड दाखवतो तुम्हाला बघा. ही ऍड आहे आपली ह्या वर्षाची, ज्यामध्ये त्यांनी बघा ASO असेल, STI असेल किंवा पोलीस उपनिरीक्षक असेल, यांना वयामध्ये कशी सूट आहे बघा. 38 ते काय 31 पर्यंत, 19 ते 31 पर्यंत पोलीस भरतीसाठी PSI साठी सूट आहे, म्हणजे इथे मिळणार तुम्हाला आता 32 वर्षापर्यंत. आणि इतर कॅटेगरीमध्ये जर 34 असेल तर तुम्हाला मिळणार इथे 35 वर्ष PSI ला. इतरांसाठी जर बघितलं तर इथे बघा 38 से 39 होणार आहे आणि 43 से 44 होणार आहे. आणि जे समांतर आरक्षण तुम्ही जर बघितलं इथे खेळाडूंसाठी बघा 43 से 44 होणार आहे. इथे मात्र बघा अमागास जे खेळाडू असतील, प्रावीण्यपात्र खेळाडू, यांना मात्र 37 वर्षापर्यंत सूट मिळणार आहे PSI मध्ये. बघा 1 वर्ष यांना पण वाढून मिळणार आहे, बरोबर. त्यानंतर इकडे जर बघितलं माजी सैनिक वगैरे असेल तर त्यांना सुद्धा 36 आहे, त्यांना सुद्धा 1 वर्ष वाढून PSI मिळणार, त्यांना 37 होणार आहे. आणि इथे दिव्यांग उमेदवार तर लागू नाहीच आहे, पण इथे 45 पर्यंत दिव्यांग उमेदवार यांना 46 वर्ष मिळणार आहे, यांना 43 से 44 होणार आहे. ओके. समांतर आरक्षणामध्ये दिव्यांग जर 25 असेल त्यांना 46 होईल. माजी सैनिक PSI ला 36 होते, 37 झालेले आहे. नंतर खेळाडूंना PSI ला 36, त्यांना 34 झालेला आहे. कॅटेगरीसाठी जर 34 होते 35 झालेला आहे. ओपन साठी 31 तर 32 झालेले आहे. इथे लक्षात, या पद्धतीने ज्या एक्झामसाठी तुम्ही इथे फॉर्म भरला असेल त्याच विद्यार्थ्यांना ही, म्हणजे फॉर्म भरला नसेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा, फॉर्म भरला असेल तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता त्यात परत अजून प्रश्न असा येतो की बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की सर मग आम्ही फॉर्म भरलाच नव्हता, मग आम्हाला फॉर्म भरता येईल का. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे, ते बघूया काय सांगतात. बघा 2 मुद्दे तुम्हाला मी कव्हर केलेले आहे. तुम्हाला एक सांगितलं की वयामध्ये वाढ मिळणार आहे, कोणत्या जाहिरातीसाठी मिळणार ते सांगितलं, नंतर कुणाला मिळणार ते पण सांगितलं. आता मग मेन प्रश्न तुमचा तिसऱ्या मुद्द्यामध्ये बघा, इतर उमेदवारांना फॉर्म भरता येणार का. इतर म्हणजे कोणते, ज्या विद्यार्थ्यांनी सर मी फॉर्म भरलाच नव्हता,
माहितीच नव्हतं किंवा राहून गेला किंवा शेवटच्या दिवशी भरता आला नाही, अशी उमेदवार मी वयात मला एज लिमिट वाढून देऊ नका, फॉर्म भरायला संधी द्या असं जर तुम्ही म्हणत असाल, सपोज मी 30चा आहे आणि 30 वयाचा आहे, मी याच्यात बसतोय, एज लिमिटचा काही प्रश्न नाही मला, पण मी फॉर्म भरलाच नव्हता, मला फॉर्म भरता येईल का, त्याबाबत हे वाक्य त्यांचं नीट बघा. आता हे कनेक्टेड तिसरा मुद्दा आहे ना. दुसरा मुद्दा काय सांगतो की अशा पदांसाठी विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत देखील सदर 1 वर्ष इतकी शिथिलता देण्यात येत आहे. ह्या दोन नंतर तिसरा मुद्दा तुम्ही त्याला कनेक्टेड, यामुळे कशामुळे, यामुळे म्हणजे 1 वर्षाची सूट दिल्यानंतर ज्या उमेदवारांना 1 वर्ष सूट दिली त्याच्यामुळे, लक्षात घ्या मुद्दा काय, 1 वर्ष सूट दिलेली आहे, सूट द्यावी असं म्हणताय. मग यामुळे काय, यामुळे जे उमेदवार अशा जाहिरातींकरिता अर्ज करण्यास पात्र होत आहेत त्यांना अर्ज सादर करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विहित कार्यवाही करावी. आता हा प्रश्न निश्चितच आहे, पण याच्यात 99.9% त्यांचं जे म्हणणं, जे मला कळलेलं आहे त्याचं म्हणणं असं आहे की ज्या उमेदवारांना वयामध्ये एज रिलॅक्सेशन दिले, बघा एज रिलॅक्सेशन दिलेलं आहे, रिलॅक्सेशन 1 इयरचं दिलेलं आहे, आणि हे दिल्यानंतर जे विद्यार्थी फॉर्म भरायला पात्र होतात तेच विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, तेच विद्यार्थी फॉर्म भरणार. बाकी इतर जर विद्यार्थी असतील, जे इतर विद्यार्थी आहे ज्यांनी फॉर्म भरला नव्हता, काय फॉर्म भरला नव्हता, अशा विद्यार्थ्यांना आता फॉर्म भरता येईल का, तर ह्या विद्यार्थ्यांनी, यांच्या म्हणण्यानुसार या विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. याच्यातनं असं समोर येतं. पण MPSC याबाबतचं नक्कीच आता परिपत्रक देईल, त्यात काय ते बघूया. पण 99.9% याचा अर्थ जो मला समजला तो असा आहे की इतर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता येणार नाही. एज रिलॅक्सेशन देऊन जे वयाधिक झाले होते त्या उमेदवारांना इथे फॉर्म भरता येणार आहे. हा पण मुद्दा नीट लक्षात घ्या. येतं लक्षात. चौथा मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. तिसरा मुद्दा तुम्हाला जर शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा काय म्हणायचं तुम्हाला. पण MPचं परिपत्रक येईपर्यंत वाढ बघा. त्यांच्या परिपत्रकामध्ये जर त्यांनी जर वाढून दिलं सगळ्यांनाच तर फॉर्मची संख्या अफाट वाढणार आहे. आणि जर जास्त वाढली फॉर्मची संख्या, कारण फॉर्म संख्या वाढली तर सगळ्याच गोष्टींचं नियोजन करायला त्यांना खूप वेळ लागू शकतो आणि एक्झामची डेट कदाचित महिनाभरासाठी पण पुढे जाऊ शकते, म्हणजे फेब्रुवारीमध्ये पण जाऊ शकते. आता संख्या किती विद्यार्थी या नव्याने लागू झालेल्या GR नुसार फॉर्म भरणार आहेत, किती संख्या वाढणार आहेत आणि त्यासाठी किती प्लॅनिंग नियोजन करावं लागणार MPSCला, त्यानुसार ही डेट तुमची एक तर जानेवारीच्या एंडमध्ये एक्झाम होण्याचे चान्सेस आहे, नाही तर फेब्रुवारीमध्ये तुमची एक्झाम गट बची होणार आहे. गट कची मात्र जागेवर आहे, त्याच एक्झाम त्याच डेटला होऊ शकते. किंवा जर फॉर्म जास्त आले गट कचे तर निश्चित सांगता येत नाही, त्यामध्ये सुद्धा बदल होण्याचे चान्सेस असू शकतात. चौथा मुद्दा काय, नवीन येणाऱ्या जाहिरातींना वयात सूट मिळणार का, म्हणजे 20 डिसेंबर नंतर ज्या पण नवीन जाहिराती येतील त्यांना लागू आहे का. फॉर एक्झाम्पल आता गट ब गट कची परत नव्याने 2025 मध्ये जाहिरात येणार आहे, पण त्या जाहिरातीमध्ये वयामध्ये 1 वर्ष सूट मिळेल का, असा प्रश्न काही जणांचा आहे. तर चौथा मुद्दा इथे त्यांनी क्लिअर केलेला आहे. पण काय सांगितलं त्यांनी, सदर शिथिलता ही केवळ एक वेळची विशेष बाब म्हणून लागू करण्यात येत असून या शासन निर्णयानंतर प्रसिद्ध होणाऱ्या जाहिरातींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकरिता संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात अथवा संदर्भात धीन क्रमांक 1 जो की GR आहे हा, त्या शासन निर्णयात विहित केलेली कमाल वयोमर्यादाच लागू राहील, म्हणजे आहे तीच. याच्यानंतर आल्या जाहिराती 18 किंवा 19 पासून ते वयाच्या 38 किंवा 43 वर्ष जे आहेत किंवा समांतर राष्ट्रानुसार जे तुमचं वय लिमिट एज लिमिट आहे ह्या GR नुसार जो तुम्हाला मी दाखवला GR ते ॲज इट इज राहील, त्यात काही बदल होणार नाही. ही जी 1 वर्षाची सूट जी आहे ती फक्त 1 जानेवारी 2024 ते 20 डिसेंबर 2024च्या दरम्यान आलेल्या जाहिरातींसाठीच लागू आहे. आणि असेच विद्यार्थी नव्याने फॉर्म भरू शकतात ज्यांचे वयाधिक झाल्यामुळे फॉर्म भरू शकले नव्हते. ह्या जर गोष्टी क्लिअर कट लक्षात घेतल्या तर MPSCचं परिपत्रक येईल, त्या परिपत्रकानुसार तुम्हाला फॉर्म भरायचे आहे. ते परिपत्रक आलं की तुम्हाला परत समजून सांगतो. तुम्हाला काही अडचण वाटली याच्यामध्ये तर नक्की मला कमेंटमध्ये कळवा. सो या संदर्भात पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चला चॅनल सबस्क्राईब करा आणि लगेच परत MPSC परिपत्रक आज उद्यामध्ये येणं अपेक्षित आहे. आज उद्यामध्येच येईल. त्याआधी तुम्हाला त्याची माहिती पाहिजे असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन नोटिफिकेशन किंवा नवीन अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला आमच्याकडनं मेसेज जाणार आहे आणि तुम्हाला ती अपडेट बघायला मिळणार. सो काही शंका असेल तर इग्नाइट अकॅडमीचा हा हेल्पलाईन नंबर आहे 88 25 61 17 ह्या नंबरला आपण कॉल करून माहिती घेऊ शकता. तुर्तास मी ते सांगतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.